माकड खरंच किती हुशार असतात हे व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल ते. त्या दिवशी आमच्या घरी एक माकड आलं होतं आणि त्याने काय केलं हे या व्हिडिओमध्ये बघा. दरवाजा उघड आहे. रोज येतो रोज येतो रोज येतो त्या झाडावर असतो. फोटो तरी त्याचा काढला माकडाला माकडाला फक्त कागदात पडेल. इथे कसं आला तो माकड इथं आलाय माकड काचातच बघायला थोबाड. काच काय सोडीना. काच काय येत असेल तर फोटो ठेवले त्यासाठी असे कोण जनावरांचे फोटो बिटो लावायचे नाही घरात. बघितलं, त्या माकडाने फक्त त्याचा असलेला फोटो म्हणजे त्याच्यासारखाच असणारा फोटो तोच घेतला. माझ्याकडे DSLR कॅमेरा असल्यामुळे मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करण्यासाठी नेहमी जायचो आणि त्यावेळेस असे प्राणी आणि पक्ष्यांचे मी फोटो काढायचो. तर ज्या ज्या प्राणी आणि पक्ष्यांचे मी फोटो काढले आहेत ते प्राणी आणि पक्षी माझ्या घरी आलेले आहेत ऑलरेडी. जसं पहिला फोटो काढला होता मी सापाची मावशी. ती सापाची मावशी फोटो काढल्यानंतर ती सापाची मावशी रोज माझ्या शूजमध्ये येऊन बसायची. बगड्याचा फोटो काढला, बगडा यायचा. त्याच्यानंतर आत्ताच बघितलं माकडाचा फोटो काढला, माकडाला आहे. सरड्याचा फोटो काढला होता, सरडा रोज आमच्या दारामध्ये यायचा. त्याचप्रमाणे चिमण्या, कावळे, कबूतर यांची घरटी आता माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये आहेत. एक हारुताईचा फोटो काढला आहे, ते मी हॉलमध्ये बघू शकता. जे आता व्हिडिओमध्ये एक हारुता देखील आमच्या घरी आले होते. म्हणून आईने व्हिडिओमध्ये बोलले आहे की कोणत्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे फोटो काढू नकोस, ते आपल्या घरी येतात. आता ही अतिशयोक्ती म्हणावी की कोइन्सिडन्स म्हणावा, परंतु हे झालेलं आहे माझ्यासोबत. सापाचा देखील फोटो काढला होता, तो साप आमच्या घरी 2दा येऊन गेला. तरी किती खरं आणि किती खोटं आहे आणि तुम्हाला देखील याच्यावरती काय वाटतं याच्या प्रतिक्रिया तुम्ही या व्हिडिओच्या खाली तुम्ही कॉमेंटद्वारे सांगू शकता. धन्यवाद.